अय्या किती छान डेकोरेशन केलंय ना. मला तर आमच्याच लग्नाची आठवण आली अगं. आय एम स्टिल नॉट ओव्हर माय वेडिंग डे. नमस्कार काकू. हो, हे माझे मिस्टर आहेत. तेच म्हणतात सगळे आल्यापासून की तुमचा ना अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो. बघ, आता मी इथे तुझ्याशी बोलत उभी आहे ना. जीजू काय करताय? माझी पर्स घेऊन उभे आहेत. म्हणजे किती ग्रीन फ्लॅग असावं ग एखाद्याने. खरंच. अहो काकू उशीर असा झाला. मी रेडी होत होते, म्हटलं जरा निर्या घेता का. निर्या घेतल्या यांनी, पण रेडी झाल्यावरती अगं किती छान दिसते, किती छान दिसते तू. त्यातच आमचा 1 तास गेला. म्हटलं चला आता आपल्याला लग्न अटेंड करायचं. हे बघ मी तुला एकच सांगते, एवढी छान आहेस तू, पटकन लग्न कर. खूप मज्जा असते अगं. आणि आज दिसतेस पण एवढी सुंदर आहे. चल मी तुझे 4-5 फोटो काढते, म्हणजे आपण पुढच्या लग्नामध्ये जोडीने हँगआउट करू. अगं माझ्याकडे काय झालंय ना, सगळे हेवी चपला आहेत. आज पण आम्ही येत होतो ना, तर मी धडपडले अगं आणि अशी पडले. तेवढं त्यांनी पकडलं मला मागून. नशीब फोटोग्राफरने बघितलं, म्हणतो कसा तसेच थांबा हाऊ रोमॅन्टिक, आणि फोटोशूट करायला लागला. छान दिसतायत ना दोघे पण, आणि एकदम हॅप्पी दिसतायत. त्यांना म्हणा फोटोशूट करायला पूर्ण वेळ घ्या, आरामात फोटोशूट करा. नंतर परत नाही येत हे क्षण, हेच मोमेंट्स आहेत एन्जॉय करायला. आणि मोठे लोक सांगतात ना ते बरोबर आहे. दिवसभर फ्रेंड्सला भेटून रात्री घरी गेल्यावर कोणीतरी पाहिजे ना गॉसिप करायला. आम्ही तर खूप गॉसिप करतो. आणि बेस्ट पार्ट, हे कॉफी बनवतात गॉसिप स्पेशल, अजूनच मजा येते. आमचा एक फोटो काढ ना, बघू. ओ वाव, किती छान आलाय फोटो. लगेच स्टेटसला टाकते. कॅप्शन काय टाकू? बेस्ट हबी इन द होल वाईड वर्ल्ड. 8 नजर सुरक्षा इमोजी.